श्रावणीला विनंती करते आहे, तिने प्रोसीड करावा कार्यक्रम. Thank you, ma'am, for giving me the opportunity to introduce our second session's resource person, Asmita Shah, ma'am, who will be guiding us today. Visual artist Asmita Shah, ma'am, is a fine art graduate, experienced and professional artist from Pune. Born in 1978 and brought up at Baramati near Pune, her childhood hobby turned into passion with the support of her artist parents. She completed GD Arts and ATD in the year 2000 from Bharati Vidyapeeth, Pune. Though India being a conservative cultured country, she has taken a bold move to express love. Inspired by ancient Khajuraho sculptures, she expresses the true feeling of love through her own 3D art style. Beauty lies in the eyes of the beholder. This quote has been the central theme for her in all of her paintings. During her initial days, she would be mesmerized by the bright and cheerful colored robes worn by the African tribes, the Maasai tribe and the Zulu tribe. This is when she began researching more about the tribes, cultures, their significance, and what role they play in today's world. Apart from this, she also loves to express ancient Indian gods and goddesses' story through her art style. Thank you. ह्या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेच्या उपप्राचार्या बोकील मॅम इथे उपस्थित आहे. मी त्यांचंही सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि अर्चना मॅम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्या संस्थेचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच लाभलेला आहे आणि आज संस्थेच्या आशीर्वादाने कॉलेज आणि कॉलेजच्या ब्लेसिंग्समुळे, सदिच्छेमुळे, मार्गदर्शनामुळे आणि आमच्या प्राचार्या मॅडम डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम आणि आमच्या उपप्राचार्या कायम प्रेमाने पाठीवर हात ठेवणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या, मनापासून सपोर्ट करणाऱ्या आमच्या डॉक्टर बोकील मॅडम यांचं मी इथे मनापासून स्वागत करते. मॅडम प्रती खरोखरच मी आजच्या या मोमेंटला स्वागता इतकंच मला स्वागतामध्येच त्यांचं ऋण एक्सप्रेस करावं असे वाटतात की हा कार्यक्रम खरोखरच जो होतो आहे बोकील मॅडमच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने. थँक्यू बोकील मॅडम. मॅडम तुम्ही तुमच्या सदिच्छा व्यक्त 2 वाक्यात कराल का? बोकील मॅडमना विनंती करते. थँक्यू सो मच अर्चना. अस्मिता मॅडम आज आपल्याकडे आले आहेत. महाविद्यालयाच्या वतीने मॅडम तुमचं खूप खूप स्वागत करते आहे आणि खूप छान कार्यक्रम तुम्ही करता आहात. माझ्या खूप शुभेच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू. पुढे आपण आपल्या ज्या कार्यक्रमाच्या मेन चीफ गेस्ट आहेत अस्मिता शाह मॅडम यांच्याकडे मी येतो परत आणि आपण त्यांच्या गप्पांमधून त्यांची कामं बघत बघत त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांनी डायस आपल्या हातात घ्यावा आणि आम्हाला एनलाइटमेंट करावं अशी मी त्यांच्याकडे विनंती करतो. थँक्यू. सर्वप्रथम मी SMRK BK AK महाविद्यालयाचे आदरणीय देशपांडे मॅम, बोकील मॅम, सोनोने मॅम व आहेर सर व त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते. त्याच पद्धतीने विद्यार्थी मैत्रिणींचेही खूप स्वागत आणि आभार. मी आज तुम्हाला मुलींनो मैत्रिणी एवढ्यासाठी म्हटलंय, मी लेक्चर द्यायला नाही आले, मी तुमच्याशी आज गप्पा मारायला आली. आणि गप्पा ह्या एकटीने मारायच्या नाहीयेत, तर सगळ्यांनी मिळून मारायच्यात. कारण कला हा विषय असा आहे की एकत्र जितका येईल, एकत्र सगळ्यांचा संवाद साधेल, तिथून त्याची निर्मिती जास्त होते. त्यामुळे मी तुम्हाला मैत्रीण हा शब्द वापरलाय की तुम्ही माझ्याशी फ्रेंडली गप्पा मारा, तुमचे प्रश्न विचारा, आपण त्याच्यावर गप्पा मारूयात. ओके गर्ल्स? येस मॅम. ओके. हा, आता म्हणजे गप्पाला सुरुवात होते ना, म्हणून मी एकदम फ्रीली तुमच्याशी बोलणार आहे की तुम्हाला लेक्चर आहे, प्रेशर आहे, प्लीज तुम्ही असं करू नका. तुम्ही खरंच मैत्रिणीसारख्या बोलू शकता माझ्याशी. सर्वात प्रथम एक प्रश्न विचारेल की तुम्हाला म्युरल म्हणजे काय आता हे माहिती आहे, तर कुणी सांगेल का मला थोडक्यात म्युरल म्हणजे काय? बरं, मीच सांगते.
हा सांगा. मॅम, कुठल्याही परमनंट सरफेसवर केलेलं काम त्याला म्युरल म्हणतात. करेक्ट. मग ते 2D असो वा 3D असो, हो. म्हणजे लार्ज वॉलवर पेंटिंग जरी खूप मोठ्या प्रमाणात केलं तरीही त्याला म्युरल असं म्हणतात. आणि काही पेस्ट करून जो 3D इफेक्ट दिसतो त्यालाही म्युरल असं म्हणतात. आणि म्युरल हा विषय किंवा सब्जेक्ट हा आत्ताचा नाहीये, हा खूप प्राचीन काळापासून आलेला आहे. म्हणजे आपण जर थोडी त्याची हिस्ट्री पाहिली तर आपल्याला अजंठा, वेरूळ, मोहनजोदारो तिथे सुरुवातीला भिंतीवर चित्र दगडाच्या ह्याच्यानी किंवा नेचर ह्याच्या पानांनी वगैरे रंगवलेली काढलेली दिसतात. त्यावेळेस काही चित्राचं माध्यम नव्हतं काढायची, म्हणजे हे म्युरलच होतं, वॉलवर डायरेक्ट ते काढायचे त्यांचे. नंतर थोडं पुढं आल्यावर जसं म्हणता येईल खजुराव आहे, कर्नाटकचं मंदिर आहे, त्याच्यावरती कोरले गेलेले आहेत. म्हणजे काय बघायला गेलं तर ते ऍक्च्युली म्युरलच आहे, स्कल्पचर पण आहे, पण वॉल आपण एक म्युरलच्या दृष्टीने वॉल फ्रेम मध्ये पाहिलं तर तो एक म्युरलचा पार्ट आहे. जसं खूप प्राचीन काळापासून म्युरल सुरू झाले, मग तिथून तो विषय थोडा बदलत गेला, माध्यम बदलत गेलं, त्याचं मटेरियल बदलत गेलं. जर तुम्ही प्राचीन काळी पाहिलं तर ते नॅचरल केव्ज मधनं वगैरे नॅचरल कलर्सनी, स्टोननी कार्व केलेलं असेल. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मोहनजोदारो मध्ये कार्विंग आहे, नंतर खजुराव मध्ये कार्विंग आहे, त्याच्या आधी अजंठाच्या इथं काही पेंटिंग्स आहेत, काही दोन्ही आहेत तिथे. मग अशा करत करत सुरुवात नंतर जेव्हा प्राचीन काळापासून झाली, आता मी थोडं तिन्ही याच्यावर बोलणार आहे, माध्यम काय होतं, विषय काय होता आणि त्याचं करण्याची पद्धत काय होती. तर पहिल्यांदा आपण पाहिलं की अजंठा वेरूळ त्या ठिकाणी जे ड्रॉइंग होते, मटेरियल ते दगडावर वगैरे होते. नंतरच्या काळात ते सांस्कृतिक केंद्र, सांस्कृतिक भवन किंवा तुम्ही पाहताल कॉर्पोरेट जे ऑफिसेस आहेत तिथे तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळतील. म्हणजे क्रांतीवीर जे आहेत, सैनिकांचे आहेत, त्यांचे म्युरल्स बघायला मिळतील. त्याच्या पुढे आलात तर एअरपोर्टवर, मॉलमधनं त्याचा विषय पण बदलत गेला आणि माध्यम पण बदलत गेलं. जसं पूर्वी खजुराव ह्याच्या इथे पाहिलं की तिथे राजा राणीची एक जीवनशैली किंवा राजा युद्धावर जातोय, मग तो जाताना किती सैन्य नेतो, काय सैन्य नेतो, मग ते युद्ध चालू असतानाचे काही सीन्स आहेत. त्याच्यानंतर काही मंदिरांवर देवदेवतांचे काही स्कल्पचर्स आहेत, म्हणजे ते म्युरल टाईप 3D आहेत. त्याच्यानंतर पुढे आल्यावर आपण पाहतो की सांस्कृतिक भवन मध्ये आपण जर हे पाहिले, बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, वीर सावरकर ह्यांचे केलेले स्कल्पचर्स आहेत. म्हणजे वॉलवर डायरेक्ट ते म्युरल केलेत. पूर्वीचं माध्यम होतं दगड माती ह्याच्यापासून बनवायचे, नंतर ते आउटडोअर साठी वापर झाला, त्याच्यासाठी सिमेंट, प्लॅस्टर ऑफ पॅरिस ह्या गोष्टीचा वापर झाला. आणि आत्ताच्या काळात आपण पाहिलं तर पूर्ण विषय बदलत आलाय. आता लोक मॉडर्न आर्ट, डेकोरेटिव्ह फॉर्म्स म्हणजे नेचर रिलेटेड गोष्टी आहेत. तर त्याप्रमाणे जसा हा विषय बदलला त्याचप्रमाणे मटेरियलही बदललं. जसा आउटडोअर होता पूर्वी म्युरल हा सब्जेक्ट, आता तो इनडोअर म्हणजे घरात सजावटीसाठी जास्त लोकप्रिय झालाय. मग त्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी वूडचा उपयोग करतात. अनेक प्रकारच्या क्ले आहेत, पाईप म्हणजे PVC पाईप आहेत, किंवा तुम्ही पाहताल तर एमसिलचा वापर होतो, सिरॅमिकचा वापर होतो. अशा अनेक प्रकारे आता बदलत गेलाय. तुम्ही पूर्वी काम पाहिलं असेल तर चर्च मधनं वगैरे मोझाईक टाईल्स वापरत होत्या, ते पण म्युरलच आहे. त्याच्यानंतर मग सिमेंट आलं, सिमेंटनी वूड आलं, वूड मधून अजून टिकण्यासाठी मेटल आर्ट आहे. सध्या मेटल आर्ट पण मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आर्ट आहे, म्हणजे मेटलचं म्युरल जे बनवतात तर ती पण खूप लोकप्रिय झालेले.
असं करत करत म्हणजे मोठ्या साईज वरनं करत करत आत्ताच्या सध्याच्या काळात नेम प्लेट देखील बनली जाते, जी सर्वात छोटा साईज म्हणता येईल आणि त्यालाही म्युरल म्हणतात. म्युरलला म्हणजे थोडक्यात नुसतं पेंटिंग नाही, थोडं तुम्ही काहीही चिटकवू शकता, 3D इफेक्ट आणू शकता, तर त्याला आपण म्युरल असे म्हणतो. त्यासाठी पूर्वी कलर स्कीम वेगळी होती. आता मी थोडं रंगांवर बोलते. पूर्वीचे कलर नेचर म्हणजे जे प्राचीन काळात होते ते नेचर कलर होते. नंतर आले ते डायरेक्ट स्टोन इफेक्ट मधले होते, नॅचरल स्टोन. मग थोडा त्याला अँटिक लुक देण्यासाठी कॉपर शेड्स वापरण्यात आल्या. मग आता जसं जसं मॉडर्न होत चाललंय लाईफस्टाईल, तर मॉडर्न कलर मध्ये वुडनवर मेटॅलिक कलर्स आहेत, किंवा आपण इंग्लिश टोन जे म्हणतो ग्रेइश टिंच, ती सुद्धा खूप लोकप्रिय आहे. आणि मल्टी कलर्ड म्हणजे नेमप्लेट्स वगैरे आपण आता पाहतो, तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच पाहिले असेल की मल्टी कलर्ड कलर्स वापरतो. पण मल्टी कलर्ड्स वापरण्यापेक्षा 3D इफेक्टची मजा जितकी प्लेन रंगातनं आहे ती थोडी कमी होते कलर मधनं. तर आपण थोडं माझ्या कामात ते तुम्हाला मी दाखवेन की मी खूप रंग का वापरत नाही, कमी रंगात तो 3D जर म्युरल करते तर 3D इफेक्ट का मला दाखवायचे, मी का हे माध्यम निवडलं, हे आपण माझं डायरेक्ट काम करताना आपण त्याच्यावर चर्चा करू. मी सरांना विनंती करते की त्यांनी थोडं माझं कामाचा प्ले करावा. येस. मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे वूड हे माध्यम सुद्धा आलंय. ह्याच्यात तुम्ही मॉडर्न आर्ट करू शकता, वूड कटिंग करून. आता हा माझा थोडा थिन प्लायवूड आहे, पण थिक प्लायवूड मध्ये सुद्धा तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म्स, जॉमेट्रिकल फॉर्म्स घेऊन सुद्धा त्याचं एकावर एक ओव्हरलॅपिंग करून तो वूडचा तुम्ही 3D इफेक्ट करून तो तुम्ही करू शकता. आता मी ह्याच्यात फक्त एक एक लेअर थोडा पुढच्या ड्रॉइंग मध्ये वाढवत गेलीये, त्यामुळे तो 3D इफेक्ट आलेला आहे. आणि सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला मॉडर्न कलर म्हणजे हा गणपती फॉर्म जो घेतलाय ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म मधनं जॉमेट्रिकल फॉर्म म्हणूयात, आणि त्याच्यात मी थोडं मेटॅलिक शेड्स वापरून त्याला मॉडर्न लुक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मुलींनो एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला काही प्रश्न कुठल्या पेंटिंगवर विचारायचे असतील तर तुम्ही खरंच विचारू शकता. ओके मॅम. हा सर नेक्स्ट केलं तरी चालेल. सी हा पण गणेशाचाच आहे, ह्याच्यात पण जॉमेट्रिकल फॉर्म, सिम्पल फॉर्म आहे, वुडनचाच आहे. मी वुडनचे एक एक लेअर कट करून पेस्ट केलेले आहेत. ओके, आता हे 3D आहे फुल. मला असं वाटतं की प्रत्येक पेंटिंग मध्ये 2D 3D हे इफेक्ट असावेत, म्हणजे मेन पिक्चर त्याला जास्त महत्व द्यावं, ते जास्त 3D आणावं. आता तुम्ही पाहाल ह्या पेंटिंग मध्ये मागे झाड आहे, त्या झाडाची पानं मी पेपरनी लावलेली आहेत. ऍक्च्युली पेपर हे सुद्धा खूप सुंदर माध्यम आहे म्युरलसाठी. तुम्ही पेपर सुद्धा एकमेकावर पेस्ट करत गेलात तर त्याचा ऑटोमॅटिकली इफेक्ट शेडलाईट मध्ये खूप छान येतो. म्हणजे विदाउट एनी कलर प्लेन पेपर तुम्ही ट्राय करा, एकमेकावर कमी शेप मध्ये करत आणा, तुम्हाला शेडलाईटची मजा दिसते त्याच्यात. आणि मी ते इथेच तेच केलेलं आहे. मी इथे मला रंग खूप कमी वापरायला आवडतात, कारण जी 3D ची जी मेहनत आहे ती घालवायची नसते. खूप कलर वापरल्यावर तुम्हाला जे मेन दाखवायचे ते दिसत नाही, तेवढ्यासाठीच. आता इथे मी जी पानं गेली आहे ती पेपर पेस्टिंग आहेत, आणि नंतर कारण मला त्याला जास्त महत्व द्यायचं नाही. पेंटिंग मध्ये आहे, कंपोज मध्ये ते आहे, फक्त मला पुढचा हत्ती जो आहे आणि त्याच्यावर जे बाल गणेशा झोपलेत त्याला महत्व द्यायचं असल्यामुळे तो मी पार्ट फक्त जास्त 3D केलाय. आणि म्युरल हा शक्यतो मेटॅलिक शेड मध्ये जास्त छान वाटतो, म्हणून माझ्या बऱ्याचशा पेंटिंग मध्ये तुम्हाला मेटॅलिक शेड दिसेल. नेक्स्ट सर.
करेक्ट. आता ह्या पेंटिंग मध्ये मी सांगितलं तुम्हाला, मी पेपर यूज करते, मला त्याला महत्व द्यायचं नसतं. सो इथे पण मी पेपर पेस्ट केलेला आहे, त्यामुळे तो सरफेस पेक्षा थोडासा वर, जी फुलं आहेत ती पेपर कटिंगची आहेत, सरफेस जो कॅनव्हास आहे त्याच्यावर थोडीशी वर आहेत, आणि त्याच्यावर अजून बाल गणेशा आणि जो साप घेतलेला आहे तो फॉर्म मी जास्त 3D केलेला आहे. आणि ह्याच्यावर मला बोलायचंय की पेंटिंग विथ म्युरल दोन्ही ह्याच्यात आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला मी भगवान शंकराची मूर्तीची आकृती घेतली आहे, आणि बाकी तो कंपोज जो करायचा होता मला तो मी कंपोज केलाय. आणि महत्व, कारण ही जी माझी सिरीज आहे ती फक्त गणेशासाठी होती, त्यामुळे मी महत्व आता तिथे फक्त गणपतीला द्यायचं होतं. सो पण शंकर पुत्र गणेशा म्हणून मला तिथे शंकर भगवानांची मूर्ती आणायची होती, पण मी तिला फक्त पेंटिंग मध्ये घेतली. आणि म्युरल मध्ये विषय जर गणपती होता तर मी फक्त गणपतीला महत्व देऊन ती 3D केली. आणि तुम्ही पाहिलं असेल कलरिंग, जर आपण पाहतो की सगळ्याच ह्याला महत्व नाही द्यायचं. म्हणजे त्या फुलांनाही मी खूप डिटेलिंग वर्क नाही केलेले, ड्राय ब्रशनी फक्त कलर देऊन, की कारण तो ऑलरेडी मी कटिंग पेपर असल्यामुळे त्याचा 3D इफेक्ट मिळाल्यामुळे मला तो सरफेस जो आहे तो टेक्स्चर मध्ये मिळालाय. आपण म्युरलला फक्त 3D वर्कनीच नाही पाहायचंय, टेक्स्चर पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही साध्या लाईन्स जरी नुसत्या रंगाच्या जरी तुम्ही मारल्या तरी ते टेक्स्चर मधनं तो 3D इफेक्ट येतच असतो. सो टेक्स्चरला इम्पॉर्टंट असावं असं माझं प्रामाणिक मत आहे, त्यामुळे मी खूप डिटेलिंग बॅकग्राऊंडच्या गोष्टीला देत नाही. नेक्स्ट सर. ओके, इथे गणेशास थीम साठी मी केलेलं काम आहे हे लेटेस्ट. तर मला इथे स्टोन इफेक्ट आणायचा होता. आणि म्हणजे पूर्वीचे जे आपण मूर्ती पाहतो दगडाने घडवलेल्या असतात, आणि त्याला कुणीतरी येऊन रंग लावलाय आणि त्याचा रंग निघालाय, तर ते इफेक्ट्स मला आणायचे होते. तर ह्याच्यात फार काही काम नाहीये, फक्त तो स्टोनी इफेक्ट आणि रंग निघालेला एवढंच मी दाखवलंय. नेक्स्ट सर. हा, इथे ह्याच्यात पण मी अर्ध शंकर आणि अर्ध पार्वती, जी स्टोरी सगळ्यांना माहिती असेल की प्रदक्षिणा घालायला सांगितली होती नारद मुनींनी, तर ती गणपतीनी जेव्हा पूर्ण माझं आई वडीलच हे विश्व आहे आणि ती फेरी मारली आणि प्रदक्षिणा पूर्ण केली, तो पिक्चर आहे. इथे बॅकग्राऊंडला जो ते पर्वतावरचा इफेक्ट बर्फ असतो तो मी सिरॅमिक पावडर किंवा डेंटल पावडरनी केलेला आहे. आणि बाकी 3D इफेक्ट हे म्युरल मधले आहेत. म्हणजे बोथ आहे. बॅकग्राऊंडला तुम्ही पाहिलं तर जी नेचर दाखवायची पृथ्वी ती पेंटिंग मध्ये आहे, आणि बाकीच्या गोष्टी वर घेतलेल्या आहेत. कसं आहे, सगळंच गोष्ट 3D केलं तर एक्झॅक्टली काय बघायचं आहे, आणि त्या 3D ची मजाही निघून जाते. सरफेस तुम्हाला प्लेन पण दिसला पाहिजे, थोडा वर पण दिसला पाहिजे, म्हणजे डेप्थ आणि अपलोड केलेलं वर्क ह्याच्यातली जी आणि शेडलाईटची जी मजा आहे ना, त्यासाठी ह्या गोष्टी करण्या खूप गरजेच्या आहेत. की सगळंच भरवून 3D करून काय बघायचं एक्झॅक्टली कळत नाही. म्हणून खूप ठिकाणी एम्प्टी पण ठेवायचा असतो पार्ट. म्हणजे तुम्ही कंपोजिशन मध्ये जेव्हा बघता पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्पेस, तर तोच आपला इथे आहे. नेक्स्ट सर. इथे सिंपल आहे, फक्त डान्सिंग गणेशा फॉर्म आहे. आणि तो इफेक्ट मला असा होता की मला रंग उधळलेला, नाचतानाचा रंग उधळलेला गणपती बाप्पा करायचा होता. सो ह्याच्यात फार काही नाहीये, बॅकग्राऊंडला वगैरे प्लेन. कारण की जेव्हा आपण नाईट शो बघतो भरतनाट्यम वगैरे, तो डार्क असतं आणि त्यांच्यावर जेव्हा लाईट येते फक्त फोकस, तर तो इफेक्ट इथं मी घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि त्या खुशीत ते रंग उधळतायत, बस ते रंग त्यांच्या अंगावर उधळलेत, ह्याच्यात फार काही बोलण्यासारखं नाहीये. हा, आता सुरू खरं इथून आपण करू. जसं आपण पाहतो की आपण थोडी हिस्ट्री पाहिलीये ह्याची म्युरलची,
तर ऍक्च्युली मी तुम्हाला सांगेल, म्युरल हा विषय फक्त घ्यायचा नाहीये, तो आपण बघायचा पण आहे. आपलं नेहमी जेव्हा नेचर किंवा आउटडोर कुठेही काही गोष्ट बघत असेल तर नेहमी आपले डोळे जेव्हा बघतो, आता तुम्ही सगळ्या चित्रकार आहात, त्या फील्डमध्ये आहात, पाहताना प्रत्येक वेळेला तुमची नजर ही क्रिएटिव्हिटीनेच तुम्ही पाहिली पाहिजेत. मी का सांगते आता थोडं ह्याच्यावरच येईन, पण हे पिक्चर पाहिल्यावर मला थोडं तुमच्याशी ते हे बोलावंसं वाटलं. म्हणजे मी तुम्हाला सांगते, म्युरल आपण चित्रकाराच्या दृष्टीतून कसं पाहायचं. आता तुम्ही कधी गावाकडे गेलात तर तिथे सारवलेली घरं असतात मातीनी किंवा शेणानी, आणि त्याच्यावर शेणाच्या गौऱ्या थापलेल्या असतात. तुम्ही बघितलंय का कधी मुलींनी? हो मॅम, कधी बघितलं. फोटोग्राफ बघितलाय का? हो मॅम. गावरान शेण वॉलवर थापलेलं असतं. आता हो. एक तुम्ही चित्रकाराच्या दृष्टीने तो व्ह्यू समोर आणा की सारवलेली भिंत आहे, म्हणजे ती रफ आहे, टेक्स्चर्ड आहे, आणि त्याच्यावर त्या गौऱ्या थापलेल्या आहेत. आता तो तुम्ही एक फोटो फ्रेमच्या माध्यमातून तेवढा एक फोटो पाहायचा की ती दिसायला काय दिसते. आता ती दिसायला तुम्हाला चित्रकलेच्या नजरेतनं ते म्युरलच दिसलं पाहिजे. ती आहे मॅनमेड आणि ती रोजची गोष्टी, साधी गोष्टी आहे, शेण थापलेलं आहे, पण दिसायला बघायला गेलं तर रफ टेक्स्चर आहे, रफ टेक्स्चरवर 3D वर्क आहे, आणि त्या 3D वर्कवर पुन्हा टेक्स्चर म्हणजे खूप सुंदर जे थापलेल्या गौऱ्या असतात त्याच्यावर त्या बायकांचे, पुरुषांची बोट उमटलेली असतात. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पाहण्यासारख्या. त्याच घरातल्या आतली एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. अशीच सारवलेली वॉल असते, एखादी छोटीशी देवळी असते, म्हणजे ती डेफ्थ असते, त्याच्यावर एक खुंटी असते. खुंटी म्हणजे काही सामान लावण्यासाठी एक रॉड लावलेला असतो. त्या रॉडवर वेताची बास्केट म्हणजे बांबूनी बनवलेली बास्केट असते, एखादा कंदील लावलेला असतो. हे कॉमन खेडेगावातलं प्रत्येक घरात तुम्हाला हे चित्र दिसेल. पण आता तुम्ही आर्टिस्ट म्हणून कसं पाहायचंय, तो एक फ्रेम, तेवढी एक फ्रेम बघा, काय दिसेल. रफ टेक्स्चर वॉल, सिंपल कलर, फार काही मल्टी कलर नसतात, वन कलर असतो मातीचा, शेणाचा, त्याच्यावरती टोपली टाकलेली असती, कंदील असतो, आणि तिथेच एक छोटी विंडो असते किंवा ती देवळी म्हणतो, डेप्थ असते. बघितलं आर्टिस्टच्या नजरेने, ऍक्च्युली ते म्युरलच आहे. ही लोक अजून तुम्ही गेलात तर वारली चित्रकला पाहिलीये, काय करत असतात, तांदळाने फक्त भिंतीवर रंगवलेले वगैरे असतात, ऍक्च्युली ते म्युरल आहे. पण त्यांना ते माहिती नाही की ते म्युरल आर्ट करतात. पण तुम्हाला आणि आपल्याला हे समजायला पाहिजे की ऍक्च्युली इथेही कला आहे. तसंच मी ह्या गणपतीत मी घेतलेलं आहे. गणपतीची बॅकग्राऊंड जी आहे ती भिंत आहे, ह्याची विटेची भिंत आहे. काही ठिकाणी विटेचा जो वरचा प्लॅस्टर असतो सिमेंटचा तो पडलेला आहे, त्यामुळे नॅचरल ती दिसते. आणि पावसात भिजल्यावर जे शेवाळ चढतं, आपण खूप वेळा बघतो, आता पाऊस जस्ट पडून गेलाय, काही झाडांवर तुम्हाला शेवाळ दिसेल, भिंतीवर चढलेलं शेवाळ दिसेल, ते कॅच करायचा प्रयत्न करायचा की ते कुठं येतं, कसं शेवाळ चढले. आता सिंपल वॉल असते, आपण बघून निघून जातो, पण ते ऑब्झर्व करायच्या ह्या गोष्टी की कुठे त्याचं सिमेंटचं पापुद्र पडल्यावर आतली वॉल दिसते किंवा आतला दगड दिसतो, आतलं वीट दिसते. ती खूप गंमत जम्मत असते. नेचर मधनं आपल्याला ह्या खूप मजा मिळतात. आणि कधी झाड चढलेलं असतं, तेच मी सगळं माझ्या पेंटिंग मध्ये घेतले. मला इथे आउटडोअर गणपती करायचा होता, त्यासाठी मी दगडाची मूर्ती बसवली. आणि मागे मी हे जे पाहिलं होतं की जस्ट आत्ताच पाऊस पडलाय, भिंतीचा रंग पडतो, शेवाळ चढतं, मला सेम इफेक्ट्स आणायचे होते, ते मी आणले. मग छोटी छोटी झाडं, वेली वर चढते, मग ती कुठल्या तरी फॉर्म वरनं चढते, दगडावरनं, झाडावरनं चढते. त्याच्याऐवजी मी इथं गणपतीची मूर्ती केली. तर इतकं सोपं आहे. म्युरल हे खूप अवघड नाहीये. आपल्याला फक्त तुमची नजर जेव्हाही तुम्ही बघता आर्टिस्टिक सेन्सनी ठेवली तर विषयात ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे नुसतं बघायचं, आणि तुमच्याकडे आता फोन पण आहेत, पटकन तुम्ही तो फोटो काढून ठेवला, तुमच्याकडे मेमरी सेव्ह करून ठेवला,
तुम्हाला कधीही असाइनमेंट करताना ह्या गोष्टीचा उपयोग होईल. सिम्पल मी तिथे ब्रिकसाठी थोडासा इफेक्ट दिलेला आहे, कलरिंगला मी जास्त महत्व दिलेलं नाहीये, पण शेडलाईट मध्ये आणि थोडक्या गोष्टीमध्ये सुद्धा तिथे समजते, तिथं वीट आहे. येते का लक्षात तुम्हाला? तुम्ही बोलताय ना गं? येस मॅम. हा, ठीक आहे. सो इवन इथे जर पाहिलं दगडावर देखील जो मी स्टोन इफेक्ट मूर्तीचा घेतलेला आहे, त्याच्यावर पण शेवाळ चढलं, तो कसं हिरवं काळपट ग्रीन होतं. हे थोडीशी मजा करायची असते रंगांची. म्युरलला खूप रंग द्यायची गरज पडत नाही. नेक्स्ट सर. हा, हे लॉर्ड पार्श्वनाथ भगवानांचं आहे. ही एक स्टोरी आहे. तर ती स्टोरी मी इथं घेतलेली आहे. आणि मी तिथे पाणी इफेक्ट मी डायरेक्ट इपॉक्सी रेक्झिन वापरला आहे. आणखीन बाकी फुल बनवलेली आहे. ही महावीर भगवानांच्या ह्याच्यावर केलेली आहे. ह्याच्यात पण हे 2 ऍक्च्युली कॅनव्हास आहेत, कारण की इथे मी वरचं खालचं आणि म्हणजे पृथ्वीवरचं आणि स्वर्ग हे मला दाखवायचं होतं, म्हणून मी घेतानाच ऍक्च्युली ते येलो पार्ट वेगळा आहे. 2 कॅनव्हास आहेत. ह्याच्यात जी त्रिशला माता आहे, महावीर भगवान स्वामींची आई, तिला जेव्हा प्रेग्नंट व्हायच्या आधी जे स्वप्न पडतात की आपल्या पोटी जन्मी कुणीतरी देव जन्माला येणार, तर ते जी ही सायन्स आहेत, तर हे सगळे जे सूर्य, ध्वज, हे जे काही कमळ, मासे 2, हे सगळं ते स्वप्नात त्यांचं 16 स्वप्न आहेत. ती 16 स्वप्न पडली की अशी साईन होती की तीर्थंकर त्यांच्या पोटी जन्माला येणार. सो ते असं घेतलंय. आता ह्याच्यात बाकी पेंटिंग मध्ये मी बाकी सगळं पेंटिंग केलेलं आहे. ज्या काही गोष्टी ज्या मला दाखवायच्या आहेत, जो सब्जेक्ट आहे तो फक्त 3D केलेला आहे. म्हणजे तो ड्रीमिंग इफेक्ट, ड्रीमिंग कलर स्कीम, ते सगळं पेंटिंग मध्ये आहे. ह्याच्यात फक्त म्युरल फिगर आणि ते बाकीच्या गोष्टी. आणि ती नाळ घेतलीये मी, तशी नाळ वर ती गेलीये आणि ते जेव्हा देव बनले मग ती तिथून दाखवली अशी. आणि ते मागचे जे डॉट्स दिसत आहेत ते बाकीचे जैन धर्मात 24 तीर्थंकर होऊन गेले, तर ते 23 तीर्थंकर आहेत. ऍक्च्युली महावीर भगवान हे 24वे आहेत, म्हणून त्यांना त्या गोल्डन पॅच वर ते घेतलेत आणि बॅकग्राऊंडला ते 23 तीर्थंकर आहेत. ते आहेत, पण तो कलर मध्ये मी त्यांना हे केलं नाही, कारण सब्जेक्ट आता माझा इथे फक्त होता महावीर भगवानांवर, म्हणून मी त्यांनाच कलर केले. बाकी प्लेन बॅकग्राऊंडच्या ह्याच्यात मर्ज केले. पण कलर जरी सेम असला तरी तिथे तुम्हाला काहीतरी बबल, डॉट्स असं काहीतरी जाणवत असेल. तर हीच गंमत आहे म्युरलची, की प्रत्येक गोष्ट डिफाईन करायची गरज नाहीये, की कलरिंग खूप डिटेल कलरिंग करायची गरज नाही. फक्त जस्ट टेक्स्चर आणि थोड्या रंगात सुद्धा तुम्हाला ती मजा करता येते. म्हणून ऍक्च्युली मला हा विषय जास्त आवडतो, 3D वर्क करायला. नेक्स्ट सर. मी जर तुम्हाला सांगितलं की मी पेपरही वापरते, सो इथे हा विषय असा मी घेतला होता, दिवाळी पहाटेच्या वेळीस जसा सूर्य पण असतो, खूप वेळा तुम्ही कधी पाहिला असेल, सूर्य पण असतो आणि चंद्र पण असतो. तर हे दोन्ही मी ह्याच्यात घेतलेलं आहे. मला पूर्वीच्या ह्याच्यात काम करायचं होतं. माझी थीम अशी होती की पूर्वीचे राजवाडे किंवा त्याच्यावरचे जे वर्क असायचं तर ते मला घ्यायचं होतं. सो इथे मी त्याच्यासाठी पिलर घेतलेले आहेत. म्हणजे आताही आपल्याला अशी घरं, कमान बघायला मिळत नाही, तर हे पूर्वीच्या घरातलं सीन आहे. आणि त्याच्यावर कमळावर लक्ष्मी माता आहे, हत्ती आहे. आता इथे थोड्या सिंबॉलिक गोष्टी घेतल्यात. हा मुलींनो, नेहमी एक लक्षात ठेवा की जसं आपण पेंटिंग मध्ये कंपोजिशन हा मेन सब्जेक्ट आपला असतो, की कंपोजिशन प्रत्येक ह्याच्यात आहे. प्रिंट मेकिंग मध्ये आहे, पोर्ट्रेट मध्ये आपण कंपोज करत असतो, स्टील लाईफ मध्ये करतो.
तसंच हा कंपोजिशन म्युरल मध्येही येतोच, अजिबात सोडायचं नाही. तुम्ही कुठेही काही माध्यम चिटकवायची परमिशन असली, तुम्हाला फ्रीडम जरी असलं, तरीही कंपोज हा मूळ तो कधीही सोडायचा नाही. कंपोज करून घ्यायचा, म्हणजे 3D पार्ट आणि 2D पार्ट हे दोन्ही, मग तर ती मजा येते. सगळंच 3D केलं तर नाही इतकी गंमत येत, थोडं एम्प्टी प्लेस पण पाहिजे. सो इथे मी जो घेतली एक कमानीवरचं चित्र घेतलंय, त्याच्यात सगळी शुभचिन्ह आहेत. लक्ष्मी आहे, लक्ष्मीचं वाहन आहे, लक्ष्मीचं वाहन घुबड असतं, तिथे घुबड पण आहे, मोर आहे, कमळ आहे, आणि हे यंत्र जे आहे श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र म्हणतो, तर ते पेपर कटिंग आहे. आणि मला रांगोळी म्हणून दाखवायची होती. आपण सणावाराला जो शुभ रांगोळीनी सुरुवात करतो, सो मी इथे रांगोळी वापरण्यासाठी मी त्याच्यावर कलर टेक्स्चरनी केलंय. ऍक्च्युली आता हे तुम्हाला इथे दिसणार नाही, जर कधी लाईफ मध्ये तुम्हाला हे ओरिजिनल पेंटिंग बघायला मिळालं तर त्या रांगोळीची मजा तुम्हाला त्याच्यात बघायला येईल, की ते डॉट 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 जे दिसतीये व्हाईट, तर ती ऍक्च्युली रांगोळी सारखी टिपके आहेत त्याच्यावर. 3D म्हणजे तो रंगानेच दिलेला आहे. आणि मला हे मी पेपर कटिंग आहे आणि बाकी सगळं 3D केलेलं आहे. आणि वसुबरस हा दिवस मी त्या दिवशी मला करायला आवडला होता, म्हणजे ठरवलं होतं की म्हणून मी एक वासरूचं पिल्लू त्या रांगोळीवर येऊन बसलंय, असा तो सीन होता. सर नेक्स्ट. स्त्री शक्ती, इथे मी काली माता घेतलेली आहे. ह्याच्यात पण मी जे 3D वर्क केलंय, आणखीन पेपर वर्क पण आहे. जे 2D ला मला कमी महत्व द्यायचं होतं, त्यासाठी मी इथे थोडं पेपर वर्कनी इफेक्ट आणलेले आहेत. त्याचबरोबर कमी रंगातलं हे थोडं मी काम सांगेल. ब्राईट कलर्स आहेत, पण टेक्स्चर वर्कला मी जास्त महत्व देते. सो ते ब्लॅक पॅच मध्ये केस, ह्याच्यात ऍक्च्युली जी खूप 3D आहे, म्हणजे पूर्ण बाहेर येऊन तिने टर्न केली आहे. ऍक्च्युली त्याच्यात साईड अँगल नाही मी पाठवला बहुतेक सरांना. त्या जिभेत पूर्ण माणूस त्यांनी जो पकडला आहे, तर तो फुल 3D इफेक्ट आहे. मुलींनो, अगं तुम्ही विचारू शकता प्रश्न बर का. आम्ही इथे दुर्गा मातेवर मी काम केलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस दुर्गा माता आपण पाहिलेली आहे की ती दरवेळेस सगळे शस्त्र घेऊन ती संरक्षणासाठी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर दुर्गा म्हणजे 10 दिवसाचा उत्सव, नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव झाल्यानंतर जेव्हा देवीला विश्रांतीसाठी बांधून, म्हणजे प्रॉपर शब्द नाही मला आठवते, पण तिला विश्रांती देतात, तर त्यावेळेसच मी केलेलं आहे सीन की दुर्गा मातेला रिलॅक्स मोडवर घेतलेला आहे. म्हणजे मी वाघाची कातडी घेतलीये, ती 3D आहे, आणि त्या कातडीवर दुर्गा माता रिलॅक्स, म्हणजे तिला झोपवलेली आहे. की एक आई आहे, आई किती दिवस आपल्याला वाटतं ना की आई आहे, तिने काम करून तिने थोडं रिलॅक्स व्हावं. सो रिलॅक्स मोड मध्ये आहे. इथे तुम्ही पाहताल की बॅकग्राऊंडला कमळ घेतलेत, पण मी इथे पेपर पेस्टिंग केलेत, पण रंग वेगळा दिलेला नाही. फक्त जस्ट बॅकग्राऊंड इफेक्ट मधनं ते आपल्याला समजतं की तिथे काही आहे. म्हणजे मला एम्प्टी सोडायचं नव्हतं. कमळ हे प्रत्येक देवदेवतींचं हातात असतंच. सो इथे बॅकग्राऊंडला कमळ आहे. हा जो पांढरा वाघ घेतलेला आहे तो 3D आहे, आणि त्याच्यावर ती 3D आहे. आणि थोडं खाली घ्या सर. हा, ऍक्च्युली हे मी ए आणि बी पार्ट मध्ये पेंटिंग आहे. वर म्हणजे तिचे जे सगळे बाकीचे 10 जे आपण हात म्हणतो, तर ते शस्त्राचे हात तिने बाजूला केले, रिलॅक्स झाले. म्हणजे आपण जसं घरात कसं सामान काढून ठेवतो आणि रिलॅक्स होतो, म्हणजे घरी आल्यावर घड्याळ काही आपले असतील
आपण रिलॅक्स होण्यासाठी सगळं फ्री होतो. सेम मी थोडा त्या विचाराने इथे विचार केला होता की ते सगळे तिचे हात शस्त्राचे घेतलेले सगळे हात बाजूला काढून ठेवलेत, इवन तिच्याकडचा साप, इवन थर्ड आय देखील मी तिथे छोटासा बाजूला, ती केवळ फक्त खाली वाघाच्या कातडीवर झोपलेली आई, माताच म्हटलेली, मा का म्हटली, कारण की तिला विश्रांती दिलेली. सो म्हणून हे ए आणि बी पार्ट, पण ऍक्च्युली एकच पेंटिंग आहे. करताना मी 2 कॅनव्हासवर केलंय, वर आणि खाली, कारण मला तो एक वेगळाच त्या पेंटिंग मध्ये घ्यायचा नव्हता की तो पूर्ण वेगळा, की आपण रिलॅक्स. आईला कधी तुम्ही तुमच्या आईला की बाई काम करू नकोस एक दिवस, आज तू ये पूर्ण आराम कर, तर ते इथं मला घ्यायचं होतं की पूर्ण आराम तुझा, ह्या सगळ्यातनं तू सुट्टी घे. तर असं आहे, म्हणून मेन त्याच्यावर फोकस करून तेवढंच म्युरल केलेलं आहे. इथं गॉडेस लक्ष्मी, इथे मी लक्ष्मी यंत्रचा वापर केलेला आहे तो, आणि बॅकग्राऊंडला कमळ घेतलेला आहे. सो ते सगळं पेपर कटिंग आहे. आधी पेपर कटिंग आणि लक्ष्मीचं वाहन घुबड आहे. जसं ती घुबडवर बसून ती आपल्याकडे येते, असा सीन मी घेतलाय. तो मागे आता 3D पार्ट ह्याच्यात फक्त मेन लक्ष्मी, घुबड आणि लक्ष्मीची पावलं, जी आपण दिवाळीत वगैरे प्रत्येक ठिकाणी लक्ष्मीचं लाल पाऊल जे वापरतो, तर ते मी इथे पाऊल म्हणून लक्ष्मीचे ते 3D, म्हणजे जो मेन विषय आहे तो मी फक्त 3D दाखवते. पण कंपोजिशनच्या ह्याच्यात ज्या बाकीच्याही गोष्टी असतात तर त्या मी 2D 3Dच ऍक्च्युली, पण दिसायला 2D दिसतात, तर त्या तशा आहेत. पण मी जे बोलले की सगळ्याच गोष्टीला जास्त रंगांनी महत्व देत नाही, पण जर बॅकग्राऊंड मध्ये ते मर्ज आहे, पण तरी त्यातनं तुम्हाला तिथे समजतं की तिथे कमळ आहे का, तर ते पेपरचं बेसवर थोडासा एक पेस्टिंग आहे, त्याच्यामुळे ते लक्षात येतं. आणि बाकी ते जे यंत्र आहे ते देखील पेपरचं आहे. ह्याच्यात मी मागे जो एक गोल्डन पॉइंट दिसतोय तो मी स्वर्ग म्हणून घेतलाय. स्वर्गातनं देवी संध्याकाळच्या वेळी जी आपण लक्ष्मीपूजन करतो, संध्याकाळचा मुहूर्त असतो, म्हणजे तिन्ही सांजा जांभळा रंग असतो, आकाशात गुलाबी जांभळा म्हणून हे रंग आहेत. आणि त्यावेळेस ती तुमच्याकडे जेव्हा येते तर ती पैसा देत येते. आपण लक्ष्मीला बोलवतो म्हणजे काय, म्हणजे ती पैसे देतीये. आणि ह्याच्यात मी ऍक्च्युली अलाउड नाहीये, पण मी वापरलंय पहिल्या पूर्वीपासनचे 5 पैसा, 10 पैसा, 25 पैसा, 20 पैसा, मग नंतरचे कॉइन्स आतापर्यंतचे, म्हणजे खूप पाहिले तर 1 रुपयाचा कॉइन सुद्धा आहे त्याच्यात सर्वात पहिला. येस, 3 पैसा, 2 पैसा, 1 पैसा पण आहे. म्हणजे खूप पूर्वीपासूनची ही पद्धत आहे की लक्ष्मीला आपण स्वागत करतो, रोजच स्वागत करतो, तिची लाल कुंकवाची पावलं उमटवतो, म्हणून इथे लाल रंग आहे. तो मी म्युरल मध्ये 3D इफेक्ट मध्ये केलाय. रांगोळी काढतो तर त्या रांगोळीच्या ह्याला मी ते यंत्र वापरलंय. आणि जे पैसे जे दाखवलेत, 1 रुपया, 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 10, 20, 25, आणि आता करत करत आत्ताची जी आलीये करन्सी 5 रुपये, 10 रुपये अशी घेतलेली आहे. तर ती येताना तिचं जे कळश आहे त्याच्यातनं ती पैसा मी सोन्याचा दाखवलाय की लक्ष्मीला आपण पैसा आणि म्हणजे सोन्याच्या रूपातनं येत असतो, तर ते मला दाखवायचं होतं. त्यामुळे मी तेवढ्याच गोष्टीला इथं महत्व दिलंय. आणि मला ते आवडतो वेगळा कंपोज करायला, म्हणून मी अशी ती घुबडवर झोपून येतेय. आणि तिचं पाहिलं तर तुम्ही पाय, तिथे तिचे लाल पाय आहेत आणि तिचे खाली पण मी 2 पाय लाल घेतले. आता हे माझे पेंटिंग्स आहेत, हे म्युरल्स नाहीयेत.
आफ्रिकन आर्ट मला जास्त प्रिय आहे, का तर त्याचे मल्टी कलर्ड ज्वेलरी, मल्टी कलर्ड कपडे किंवा त्यांची हेअरस्टाईल जी त्यांची काय आहे, केशरचना, कुरळी केस, बारीक बारीक वेण्या घातलेले असतात किंवा त्याच्यात बीट्स लावलेले असतात, ह्या गोष्टी मला थोड्या अट्रॅक्टिव्ह करत होत्या. सो तुम्हाला थोडं काहीतरी फिगरवर सर झूम करता येईल? हा, बस बस. ब्लॅक पोर्शनवर काहीतरी 3D इफेक्ट दिसतील. ऍक्च्युली आफ्रिकन लोकांच्या बॉडीवर तुम्ही पाहिलं तर त्यांनी असे निशाण केलेले असतात फुल बॉडीवर, तर ते मला इथे घ्यायचे होते. हा, करेक्ट करेक्ट. हे त्यांच्या तुम्ही जर कधी पाहिले तर ते असे जाळून किंवा काय प्रोसेस आहे खरं तर मला माहिती नाही, मी शोधायचाही प्रयत्न केला, पण हे त्या फिगर्सवर असतात आणि मला अट्रॅक्ट करत होत्या त्यांच्या नेकड फिगर, पण फुल ज्वेलरीने ते कव्हर केलेले. सो मी इथं ते घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी फक्त म्युरल्स नाही करत, पेंटिंग पण मला करायला खूप आवडतं. सो माझी दोन्ही कामं आहेत. पण एक गोष्ट आहे की पेंटिंग मध्ये सुद्धा काहीतरी टेक्स्चर वर्क 100% असतं. इव्हन ही जी केस ज्वेलरी आहे ती 3D आहेत. आता पेंटिंग मध्ये आपल्याला दिसत नाहीत, पण ती पूर्ण 3D केलेली आहेत. म्हणजे तुम्हाला ते त्यांचं गळ्यातलं जर तुम्ही कधी पाहायला माझं ओरिजिनल पेंटिंग मिळालं तर तुम्हाला ते लिटरली मन्या 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 दिसतील. येस, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझं पेंटिंग कधीच प्लेन सरफेस मध्ये नसतं. इथे पण तेच आहे, आफ्रिकन लव्ह स्टोरीज आहे. सो बॅकग्राऊंडला जे मी रंग वापरले ते लेअर मध्ये वापरलेत. त्याच्यात जी मजा आहे भरपूर रंग वापरण्याची टेक्स्चर मधली, ती काही ना प्लेन सरफेस आहे, खूप रंग नाही, खूप रंग म्हणजे खूप प्रकारचे मल्टी कलर्ड रंग नाहीयेत. कमी रंगात सुद्धा त्या 3D रंगाचा जो काही तो इफेक्ट आहे त्याची गंमत जम्मत असते फक्त. इवन ते झाड आहे त्याच्यात सुद्धा रफ टेक्स्चर, रंगाचं फक्त लेअर आहे, त्याच्यामुळे ती बस तेवढीच मजा येते. सेम ही माझी आफ्रिकन सिरीज होती, त्याच्यावरती त्या सिरीज मधली कामे. आदिवासींची लोक, कपडे आदिवासी तिथले, त्यांची ज्वेलरी की जे फुल नेक टू शोल्डर पर्यंत कव्हर केलेलं असतं आणि लेडीजचा मेन पार्ट न्यूड, हा न्यूड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला अट्रॅक्ट करत होत्या. सो मी, आणि ह्या आत्ताच्या नाही, ह्या मी कॉलेज मी जेव्हा स्टुडंट होते 25 वर्षापूर्वी तेव्हापासूनची माझी ही स्टाईल आहे काम करायची. इथे पण खूप रंग नाहीयेत, हार्डली 3 रंगात, 3 ते 4 रंगात पेंटिंग आहे. पण फक्त बॅकग्राऊंडला जे रंग वापरण्याची मी पद्धत ठेवलीये की भरपूर रंग मला तो लावताना मी नाईफ टेक्स्चरनी जे वापरते, मला ते इफेक्ट खरं आणायला मजा येते म्हणून बस. आणि ज्वेलरी वगैरे 3D आहे. इथे पण तिची ज्वेलरी जो खालची जी लेडी आहे तर तिचे पूर्ण गळ्यातल्यानी कव्हर केलेलं आहे रेड, ते पण 3D आहे. मॅम, हम्म, मला एक विचारायला आवडेल, आता विचारू का? चालेल? हो, लगेच विचार ना, विचार. हा. तुमचे म्युरल्स मध्ये तुम्ही स्पेसिफिकली रिलिजियस किंवा आपले मायथॉलॉजिकल थीम्स घेतलेत, इंडियन हे सगळे, आणि पेंटिंग्स मध्ये डेली लाईफस्टाईल आणि एरोटिका थोडीशी. तर ह्याला काही स्पेसिफिक रिझन आहे का की दोघे एकदम वेगळ्या प्रकारची कामं आहेत किंवा सब्जेक्ट दोन्हींचे एकदम वेगळे आहेत? हो, नाही, असं रिझन असं काही म्हणता येणार नाही,
पण काही ठिकाणी मला रंग कमी वापरायला जे आवडतात, म्हणजे काही न्यूड फिगर आहेत किंवा तिथे मला रंग कमी वापरायचा आहे, खूप रंगाला महत्व द्यायचं नाही, त्यावेळेस मी तो 3D इफेक्ट वाले पेंटिंग करते. आणि जिथे मला रंग वापरायचे, जसं हे आता तुम्ही पाहताय ह्याच्यात लाल पिवळा थोडे कलर आलेले, तर ते रंग घेऊन करायला आवडतात. ओके. ऍक्च्युली दोन्ही कामं तुला दोन्ही ह्याच्यात दिसतील. थोडी अजून पुढे गेली तर तेही तुझा प्रश्न सॉल्व्ह होईल. पण ज्यावेळेस मला असं वाटतं की रंगाला महत्व द्यायचं नाहीये, तर त्यावेळेस मी 3D चूज करते, 3D वर्क करायला. आणि ऍक्च्युली दोन्ही मिक्स असतं, पेंटिंग आणि 3D. प्रत्येक वेळेला कुठेतरी एक काहीतरी पार्ट माझा मी थोडा 3D ठेवलेला आहे. आणि अजून एक गोष्ट, पेंटिंगचे सराव का ठेवतीये, कारण की आउट ऑफ कंट्री जेव्हा माझी कामाची रिक्वायरमेंट असते, तर 3D मोठ्या प्रमाणात पाठवू शकत नाही. आणि त्यावेळेस मला फक्त पेंटिंगची जेव्हा रिक्वायरमेंट असते त्यावेळेस मी, कारण की नुसतंच कामही करून नाही ठेवायचंय, थोडं सेलेबलच्याही दृष्टीने विचार असतो, तर 3D पाठवायला मला अवघड जातं. 2D म्हणजे साधे पेंटिंग रोल करून पाठवायला सोपे जातात, मग तो किती मोठा असला तरी प्रॉब्लेम येत नाही. 3D वर्क साधारण 2x2 पर्यंत मी पाठवलेत, पण त्याच्यापेक्षा जास्त पाठवायला अवघड जातं. त्यामुळे एकच गोष्ट नाही, दोन्ही गोष्टी करायला आवडतात. ओके, थँक्यू मॅम. मॅम, एक टेक्निकल थोडा क्वेश्चन होता. जेव्हा आपण 3D म्युरल करतोय तेव्हा कॅनव्हसला आधी प्रिपेअर करावं लागतं का? किंवा डायरेक्ट त्याच्यावरती ऍप्लिकेशन स्टार्ट करतो आपण? नाही, आपण डायरेक्ट ऍप्लिकेशन स्टार्ट केले तरी चालतात. जर मी तुम्हाला सांगणार आहे मी काय माध्यम वापरते, आणि खूप प्रकारची माध्यमे आहेत, मी स्वतः खूप प्रकार वापरलेत, म्हणजे मी तुम्हाला सांगेन शक्यतो मी काय वापरते आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, मी हे तुम्हाला सांगणार आहे. आधी आपले एकदा हे संपू देत थोडं. सर नेक्स्ट करा, मग आपला थोडा वेळ कमी होईल. हा, इथे मी फक्त मला पाण्यात मगर दाखवायची होती, पण मला तिचे इफेक्ट्स जे आहेत मगरीचे, खवले खवले खवले, सर थोडं झूम करा, मगर झूम करा, तर ते मला म्युरल मधनं घ्यायचे होते. की त्या मगर आहे तिला मला पेंटिंग जास्त करायचं नव्हतं, ते जो रफ टेक्स्चर असतं मगरीच्या शरीरावरचं, तर ते घ्यायचं होतं आणि त्याच्यात अडकलेलं पाणी, तर ते घेण्यासाठी मी इथं मगरचा वापर केलाय. हा, जसं मी तुम्हाला मुलींना मगाशी म्हटलं की नेहमी क्रिएटिव्ह माइंड तुमचं ठेवा. जसं आपण गावाकडे बघतो की झाडांच्या पानांनी किंवा ते वेणी बनवून त्यांनी एक चटई बनवलेली असती, आणि ती चटई लावताना बांबू लावला असतो, कधी पुढून मागून. तर ह्या गोष्टी मी इथे कॅच केल्यात, की जे मी पाहिलं होतं की तो बांबूचं टेक्स्चर कसं असतं, काय येतं, आणि त्याच्यातनं ती चटई कशी दिसते. तर जे काही पाहतो तेच आपण चित्रात आणायचं असतं. हेही पेंटिंग आहे, फक्त इथे मी मला तिच्या हातातली जी टोपली आहे ती वेताची जी असते, विणकामाची केलेली असते, तर ती इफेक्ट घ्यायचे होते, म्हणून मी फक्त रंगच आहे तो, ऍक्च्युली फक्त तो नाईफनी वापरलाय, त्यामुळे तो थोडा 3D इफेक्ट येतो. ओके, हे थोडं वेगळं काम आहे. सगळीच कामं आर्टिस्टिक कामं चालत नाही. थोडं मार्केटिंगसाठी, म्हणजे जेव्हा घरात लोकांना चित्र भिंतीवर लावण्याच्या दृष्टीने केलेलं हे एक वर्क आहे. आफ्रिकनच आहे, मल्टी कलर्स, आणि बॅकग्राऊंडला एक तिथलं एक झाड असतं मोठ्या बुंद्याचं, तर ते झाड मी इथं घेतलंय. मास्क हे मी वूडवर केलंय, वूडवर थर्माकोल कटिंग आहे.
जो 3D पार्ट आहे तो थर्माकोल आहे. हा आहे, मी तुम्हाला बघाशी म्हटलं ना एका पेंटिंग बद्दल की काली माताचं जीभ पूर्ण अशी 3D आहे आणि त्याच्यात तो माणूस तिने पकडलेला आहे. तर ते हा साइड अँगलचा व्ह्यू. ह्याच्यात हे छोटसच वर्क आहे, फक्त 3D लेडी आणि थोडं टेक्स्चर वर्क केलेलं आहे बस. हा मला माझा शोध काय आहे मी ते तुम्हाला इथे सांगते. जेव्हा मी हे काम करताना मला थोडं असं दाखवायचं होतं की एखादा रंग म्हणजे एखादा कॉपर कलरची स्कल्पचर जर तुम्ही पाहिलं, तुम्ही म्हणजे आता तुम्हाला या रंगांवरनं मला आठवलं हे सांगावं की कॉपर रंग रस्टी म्हणजे कॉपर एखादी मूर्ती जर पाहिली तुम्ही तर ती रस्ट झाल्यावर ती दिसते कशी, त्याला रस्ट झाल्यावर कसा होतो, तर तो इफेक्ट मी इथं आणलाय. मी असे मग नंतर मला ही मजा यायला लागली, अरे आपण बऱ्याच ह्याच्यात शोध घेऊ शकतो. मग मी व्हाईट मेटल जे काही असतं म्हणजे सिल्वर, तर ते रस्ट झाल्यावर रस्ट म्हणजे त्याला एक हिरवापणा येतो. मग पितळ असेल, पितळाला खूप दिवस वापरलं नाही तर त्याच्यावर हिरवा निळा रंग यायला लागतो. तर हे रंग मी काम करून बघितले की काय छान वाटतं की अरे आपण काय कारण प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी आणावं हे माझं सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही रंग वापरता पण ते रंग सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने कसे वापरू शकता ह्याचा प्रयोग करत असते. तर त्यावेळेस ह्या सगळ्यात हे माझी खूप सुरुवातीची काम आहेत. सुरुवात इथून होती. मग मला जेव्हा वाटलं की हा इफेक्ट छान वाटतो, मग मी 3-4 प्रकारे ट्राय केल्यानंतर मला कॉपर इफेक्ट जास्त आवडला आणि मग त्याच्या पुढे माझी शक्यतो कॉपर शेड फिगरला दिसायला लागली. हा इथे मी असा पितळी रंग जर पितळ्याची एखादी मूर्ती जर पाहिली तर ती अशी हिरवी पडते. तर हे प्रयोग होते माझे छोटे छोटे की काय कसा रंग दिसेल, काय होतं रिॲक्ट काय होतं, तर ते मी रंगात जेव्हा केले त्यावेळेस ते समजले. छोट्या वर्कवर काही बोलण्यासारखं नाहीये, फक्त जस्ट एक मी काम करत होते, काही गोष्टी मला शोधत होते त्यावेळेसची काम आहेत. हा मी एवढं इथे नक्की सांगेल की खूप रंग नाहीयेत पण तरी बॅकग्राऊंडला जी भिंतीचा रंग पडलेला किंवा पापुद्र निघालेलं हे जे इफेक्ट्स आहेत ना, ते इफेक्ट्सची मजा असते. इथे मी थोडं स्टोन कार्व केल्यावर काय दिसेल, कसा दिसतो, म्हणजे वरचा बॅकग्राऊंड आणि वरचं फिगर, तर ते इथे शोध होता माझा चालू होता. येस, मी हे थोडं व्हाईट जर सिल्वर घेतलं की तो कसा होईल हिरवट निळा, तर ते इफेक्ट मी करून पाहिले. आणि ह्या सगळ्या प्रयोगात ना मला शेवटी कॉपर हा रंग जास्त आवडला. मग माझं यापुढे मग पुढे पुढे कॉपर रंग जास्त वापरले मी. सी आता इथे न्यूड लेडी आहे, तिने पाण्यात उडी मारलीये आणि ती जेव्हा पाण्यात उडी मारते तेव्हा पाणी मला जे घ्यायचं होतं त्यावेळेस ते वेव्स असतात. तर म्हणजे तुम्हाला मी वर थोडे स्टार्टिंग वेव्स दाखवलेत आणि तिथून जो फोर्स घेतलाय तो मी डेंटल पावडर यूज केली आहे तिथे आणि तो इफेक्ट आणलाय. म्हणजे मेन फिगर पेक्षाही कमी टेक्स्चर एवढंच आहे.
सर आपली वेळ तर नाही ना संपली? नाही मॅम, आहे, भरपूर वेळ आहे. ओके, आता थोडं फास्ट हे केलं असतं. हा, याच्यात काही नाही, मला जस्ट फक्त मी फिगर घ्यायच्या होत्या मला. हा, आता ह्याच्यावर मी बोलू शकते जरा. मला इथे नावच मी सनबाथ दिलेलं आहे. मला असा सीन घ्यायचा होता की समुद्राच्या रेतीवर एखादी जर न्यूड फिगर आहे आणि आपण वर्ण व्ह्यू पाहिला तर तो कसा दिसेल. सो मी फक्त ह्याच्यात 3D वर्क केलेला आहे आणि रंग काहीही, म्हणजे बॅकग्राऊंडचा रंग आणि फिगरचा रंग एकच आहे. मला तेच माझाही शोधच चालला होता की मला रंग कमी वापरायचे होते मला, म्हणून मी ती मातीत मर्ज झालीये. म्हणजे तो बॅकग्राऊंडचा रंग आणि फिगरचा रंग एक आहे, पण तरीही ती तुम्हाला जस्ट फक्त 3D इफेक्टमुळे, डेप्थमुळे की तिथे आउटलाईन जाणवते केवळ शेड लाईट. त्यामुळे तो शेड लाईटची जी मजा आहे ती मला इथं घेता आली. आणि वेव्स जसे समुद्राच्या लाटा येतात आणि जातात, जाताना प्रत्येक वेळेला एखादी मोठी लाट येते, मग ती थोडी माती राहते, मग ती निघून जाते, पुन्हा येते, ती त्या किनारीवर दुसरी लाईन तयार होते. सो ते फक्त मी इफेक्ट घेतलेत, पण ऍक्च्युली शेडिंग मध्ये मी काहीही काम केलं नाहीये. प्लेन आहे, पण तरीही तो जो फिगर दिसते की अरे काहीतरी आहे तिथे फिगर, ती जी मजा आहे ना ती मला घ्यायची होती आणि ती मी इथं केली. इथे मी असंच, मला गंमत वाटत होती एक दिवस बशी बघून, तर ती मी लिटरली बशी चिटकवली आहे आणि त्या बशीत मासे केलेले. की ती लेडी आहे, तिने गोल्डन फिश म्हणून मी नाव दिले तिला. त्या ह्याच्यातनं तो फिश आवडला, तो ती गप्पा मारतीये. सो म्हणजे मी खरं तर खूप गोष्टी पेस्ट करते, मला जे आवडेल असं बघितलं की अरे हा इथं आहे, ही मी पॉन्ड म्हणून घेऊ शकते, एक तळ म्हणून वापरू शकते. आणि गोदडी हे एक मला खूप कॉलेजमध्ये असल्यापासून हा विषय आवडत होता, तो मी इथे बॅकग्राऊंडला टाकलेला आहे. किती स्वप्नात आहे ऍक्च्युली पेंटिंगच्या मागची जी स्टोरी आहे, ज्याच्यावर जे चित्र आहे, ती खरंच मासा ती असा घेऊन खेळून बोलू शकत नाही, मासाशी ती गप्पा मारू शकत नाही. म्हणजे मी तिथं चंद्र घेतलाय, डार्कनेस थोडा काही काही ठिकाणी घेतलाय. बॅकग्राऊंडला जर तुम्ही पाहिलं तर चित्रच आहे, किती स्वप्नात आहे आणि अशी स्वप्न नगरीत आहे आणि ती माशाशी गप्पा मारतीये. हे वुमन्स डे साठी मी केलं होतं की याच्यात ती जी फ्रेम दिसतीये ती ऍक्च्युली खूप 3D आहे. ऍक्च्युली ती बार आहे तो अल्युमिनियमचा आणि त्याच्यावर मी काम केले, वुडन इफेक्ट दिलाय. मला तिथे घ्यायचं होतं की ती घराची चौकट आहे आणि त्या चौकटीत ती जी एक स्त्री दाखवली आहे, तिचे जे पंखावरती चौकट आहे. तर असं दाखवायचं होतं की हा ऍक्च्युली एक छोटं घर दिलंय, कारण त्याच्या मागचे काही ते मिनिंग्स आहेत. ती आपण ऍक्च्युली साध्या गोष्टी आपण बोलताना बोलतो की खांद्यावर माझं घराचं ओझं आहे. सो ते एका स्त्रीचं ते घर आहे, घर, जबाबदारी आहे, हातात बाळ आहे आणि तिची खूप स्वप्न असतात की तिला बरंच काही करायचं असतं लाईफमध्ये, पण मुलं आणि घर सांभाळत लगेच काही सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात. सो इथे वर रेड म्हणजे ते सौभाग्याचं प्रतीक मी घेतलेलं आहे. स्पेशल वुमन्स डे वर मी काम करत होते आणि तिने त्या चौकटीत तिची ती स्वप्न सगळी दबले गेलेली आहेत. आणि खाली रूट्स मध्ये पण मी एक लेडीज दाखवली आहे की ती जी स्त्री आहे घरची, तिच्यामुळेच घर आहे. सो तिथे त्या लेडीला रूट्स दाखवले, ती पक्क आहे म्हणून ते घर आहे, दरवाजा आहे. आणि बाहेर ज्या त्याच्यातनं फ्री झालेल्या बायका आहेत. आता इथं कुणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं न्यूड का, तर त्याच्यावर मी न्यूडवर बोलेन की कपडा हा गरजेचा नाहीये, ही तुमच्या नजरेतनं पाहण्याची दृष्टी असते. न्यूड मध्ये देवाने नेचर येते आणि सुंदरता आहे, म्हणून मी शक्यतो माझ्या फिगर्स न्यूड असतात आणि त्या फ्री झालेल्या आहेत, म्हणून क्लाउड्स मधनं वगैरे त्या
फ्री झालेल्या पोज मध्ये आहेत, पण त्या माझ्या बॅकग्राऊंडच्या आहेत. मेन होती ती मला, तिची आई आहे, घर सांभाळतीये, तर ते तिथे मला घ्यायचं होतं. आता मी फक्त ह्याच्यात बरेच काही गोष्टी आहेत, खिळे वगैरे वापरलेत, कारण प्रत्येक पेंटिंगचा विषय वेगळा असतो आणि विषयापेक्षा फिलिंग्स खूप इम्पॉर्टंट असतात. चित्रकार म्हटलं की फिलिंग्स येतात, तो फिलिंगनीच खरं चित्र करत असेल तर तो फिलिंग्सनीच करत असेल. सो ह्या फिगरमध्ये जी गोल्डन लाईन दिसतीये त्याच्यात खूप खिळे आहेत, की त्या वेदना आहेत. त्या पेंटिंग मध्ये मला काही जी वेदना दाखवायची होती तर ती मी खिळ्यांच्या मार्फत की असे बघताना टोचलीच पाहिजेत, अरे बापरे. सो ते ते जे इफेक्ट्स आहेत ते मी घेतलेत आणि ती अशी दलदल घेतलीये. सो म्हणून ते बॅकग्राऊंडला ब्लॅक हे केलेलं आहे. काही सिम्बॉलिक गोष्टी आहेत, त्यासाठी खिळे नट वापरलेत. हे गणेशाजींवरच काम आहे, रिलेटेड माझ्या कामासाठीच आहे. रिद्धी सिद्धी म्हणजे ह्याच्यात गणपतीच्या दोन्ही बायकांच्या पोज मधनं गणेशजी दिसतात, मला असं घ्यायचं होतं. छोटं काम आहे, छोट्या कामात खूप काही करता येत नाही, पण हे कॉम्पिटिशन साठी जे वर्क होतं त्यासाठी केलेलं आहे. सर्वात जी मी म्हटलं की रंग कमी वापरण्याची जी मजा जी आहे ती मी तुम्हाला धीरे एक्सप्लेन करते. ऍक्च्युली ह्याच्यात खूप रंग नाहीयेत, थोडे थोडेसेच रंग आहेत. बॅकग्राऊंडचे रंग आणि फिगरचे रंग मर्ज केलेले आहेत, पण तरीही थोडस जो डेफ्थ आहे तिथे ऍक्च्युली खजुराहोच्या स्कल्पचरचीच ही कॉपी आहे, की तिथे जे स्कल्पचर आहेत तिथे जर मी स्वतः गेलेली आहे, पाहिलंय की भिंतींवर इफेक्ट कसे होतात, पाणी किंवा पक्ष्यांनी जी घाण करून किंवा आतल्या बाजूचे जे असतात तसे काळे पडलेले असतात, आणि त्यातनं ती जी वरची फिगर आहे त्याच्यावर जो लाईट पडतो आणि तो जो 3D पणा जो दिसतो, ती जी मजा आहे ती मला घ्यायची होती. मी तुम्हाला म्हटलं ना, मी खूप रंग वापरत नाही, फक्त ती 3D इफेक्टची मजा त्याच्यातनच येते म्हणून. हा फक्त लाईट मध्ये काढलेला फोटो आहे. मागे टेक्स्चर जे घेतलंय ते जे तिथं वॉलवर जे टेक्स्चर असतं तेच आहे, म्हणजे दगड कामातनं कोरलेली भिंत, मग बॅकग्राऊंडला रफ टेक्स्चर असतं. सो ते रफ टेक्स्चर आणि बाकी हे 3D. इथे तेच आहे, कंपोजिशन इम्पॉर्टंट. आणि कंपोजिशन मध्ये त्या मागच्या ज्या 4 फिगर आहेत, पण त्या मला दाखवताना त्यांना महत्व द्यायचं नव्हतं. त्या आहेत, पण पेंटिंग मध्ये फार ह्या सब्जेक्ट मध्ये ह्या दोघांनाच, मला जी लव्ह सिरीज मधली सिरीज आहे तर ह्या प्रेम करणाऱ्या 2 व्यक्तींनाच मला महत्व द्यायचं होतं. त्या बाकीच्या फिगर्सला महत्व द्यायचं नव्हतं. त्या 3D आहेत, पण ह्या दोघांपेक्षा कमी 3D आहेत, त्यामुळे आणि रंगातनं मी त्या बाहेरच्या बॅकग्राऊंडच्या रंगात मर्ज केल्या, त्यामुळे ते दिसतात पण आहेत पण, आणि बघायला गेलं तर हे दोघच आहेत असं घ्यायचं होतं मला. सेम इथे मला मून वर दाखवायचं होतं, सो मून इफेक्ट, स्काय इफेक्ट्स. इथे पण असा आहे, विषय होता एकमेकाच्यात गुंतलेला. सो तो ह्या जे खाली हात दिसत आहेत त्या थोडं काही मिनिंग आहे त्याच्या मागे, आणि पण त्यांना महत्व कमी आहे, पण त्याच्यात छोट्या छोट्या फिगर्स आहेत आणि मी दोरी बांधलेली आहे. मी शक्यतो खूप प्रकार करते, तारा लावते, दोरी, खिळे, तुम्हाला असे बरेच प्रकार मिळतील. कित्येकदा त्या प्रॉपर गोष्ट आल्याशिवाय खूप काही बोलावं लागत नाही. तो जो घ्यायचा होता मला इफेक्ट, तो मला त्या दोरीतनं मी
घेतलाय की असं एकमेकात बांधून ठेवलंय. मग ते दोरीनी मी बांधलेलं मला असं दाखवायचं होतं. ह्याच्यात काही नाही, संध्याकाळची प्रेमातली वेळ म्हणून बॅकग्राऊंडला ते रंग आहेत. खूप काही काम नाही, फक्त फोर्स आहे बॅकग्राऊंडला, टेक्स्चर मधनं तो घेतलाय. सो ही माझी ती मोठी लव्ह सिरीज आहे. फक्त मी इथे कमी रंग, स्टोन इफेक्ट, जर हा ढेरपुरी स्टोन म्हणतात, सो तो कार्व केल्यावर कसा दिसेल, मग त्याच्या बॅकग्राऊंडला डेप्थ मध्ये काळा रंग कुठे असेल, तर त्याच्या तेवढ्या ह्याच्यातच काम केलेलं आहे. फक्त 3D आहे सगळं. बॅकग्राऊंडला डेंटल पावडर यूज करून तो इफेक्ट आणलाय आणि वर त्याच्यावर फिगर आहे. सेम तेच आहे. जेव्हा आपण सिरीज करतो ती बऱ्यापैकी एकसारखी असते, कारण आपले विचार त्यावेळेस त्या ह्याच्यातनं चाललेले असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा कामं करता त्यावेळेस ती एक सिरीज झाली की थोडा ब्रेक घ्यायचा, कारण त्या ब्रेकमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट करायची असते की क्रिएटिव्हिटी, तुम्ही पुढच्या ह्याला काय वेगळं देताल, तर तो विचार करायचा आणि काम करत राहायचं. आतापर्यंत आपण थोडं आर्टिस्टिक सेन्सचं वर्क पाहिलं. आता ही थोडी कमर्शियल वर्क, म्हणजे मी मगाशी बोलले की दोन्ही कामं करावी लागतात, कारण की न्यूड हे काम इझिली प्रत्येकाच्या घरात लावण्यासारखं नसतं आणि ते कुणाला आवडतही नाही. पण काही कामं अशी असतात की जी सर्वांनाच आवडतात, त्यापैकीतली ही कामं आहेत. पण इथे मी सेन्स सोडत नाही. आता तुम्हाला ह्याच्यात मी सांगेल की मी बॅकग्राऊंडला जे मी त्याच्यातही माझी ती दिसतात, ऍक्च्युली ह्या कामांवरनच मी ती कामं केली आहेत, की तिचा रंग निघणे किंवा कमी रंगात जस्ट बॅकग्राऊंडला टेक्स्चर देणे, आणि जो काही मेन आहे, फुलं घ्यायची होती मला मेन, ती 3D आहेत. आता आपण थोडं पुढच्या ह्याच्यावर बोलू की हा, हे पण 3D, फुल 3D आहे, टेक्स्चर वर्क आहे. सो मार्केटमध्ये चालणारी ही कामं आहेत, जे की तुम्हाला ती फेसबुकवर वगैरे कुठे दिसणार नाही, कारण मी स्वतः ती अपलोड करत नाही. कारण एक चित्रकार आहे, काम करते, पण मी माझं लेवल मेंटेन करायचा विचार आहे. सो ही कामं मी कुठे अपलोड करत नाही. पण मी सरांना सांगितलं की पैसा आपण कमवणं गरजेचं आहे, त्यासाठीची ही कामं आहेत की ऍक्च्युली मी तुम्हाला आता थोडीस माझा वेळ असेल तर मी शॉर्ट मध्ये माझी थोडी हिस्ट्री सांगते. मॅम आहे वेळ भरपूर वेळ. नक्की? हो हो, यू कॅन. मुली दमल्या असतील. येस शुअर मॅडम. हा, कारण की ऍक्च्युली मेन मी ह्या एका सरांच्या शब्दाला मी हो बोलले ह्या लेक्चरसाठी, की ते मला म्हणाले की मुली, मला तुम्हाला का निवडले म्हणाले, कारण मुली लग्न केल्यावर कामं थांबतात त्यांची, आणि हा सर्वात मोठा अनुभव मी घेतलाय. तुम्ही जी माझी न्यूड फिगर जी बघितली आहे त्याच्यापेक्षा हॉरिबल कामं, हॉरिबल म्हणजे आर्टिस्ट लेवलची कामं मी माझ्या कॉलेज लाईफ मध्ये केली, आणि माझं सडनली लग्न झालं, लग्न करावं लागलं, कारण की करावंच लागतं मुलींना. सो इकडची माझी आर्टिस्ट फॅमिली आई वडिलांची होती, तिथे मला न्यूड करायला काहीच ऑब्जेक्शन नव्हतं. पण जेव्हा सासरी आले, मला म्हणजे
मी एकही वर्क करू शकले नाही. माझ्या हस्बंडनी पहिल्याच वेळेला ते काम बंद केलं. माझं खूप अवघड जर्नी होती सुरुवातीची, म्हणजे इतकी अवघड होती की आता तुम्हाला सांगूनही ती कमी आहे की तो प्रवास खूप विचित्र असतो की एखाद्या चित्रकाराला, आणि ती जर फिगरेटिव्ह न्यूड फिगर किंवा फिजिकल रिलेशनचे जे ड्रॉइंग्स असतात तर ते मी त्यावेळेस पण करायचे, आणि नंतर ते एकदम काम बंद होणं. तर ते काम बंद झालं, पण ऑप्शन नव्हता. थोडा फॅमिली टायमिंग आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला ती कामं मीही विचार केला बंद करायची. पण आर्टिस्ट म्हणून काम थांबवलं, पण हात माझे कायम चालू ठेवले. मग मी त्यावेळेस सुरू केले. ही अशा प्रकारची कामाने माझी सुरुवात झाली की जी कामं थोडे इतके वर्ष मी इंटिरियरच्या थ्रू ही सगळी कामं माझी चालू होती की नेचर, फुलं, म्हणजे लोकांना पेंटिंग म्हणजे काय ही सोच थोडी कमीच आहे की फुलं पानं छान दिसणं किंवा राधाकृष्ण काही छान गोष्टी की पेंटिंग. पण पेंटिंगचा ऍक्च्युली खूप वेगळा प्रवास आहे, आणि हे सर्वसामान्य सांगायला लोकांना मनस्थिती नसते. सो मलाच बदललं. थोडे 20 वर्ष मी ब्रेक घेतला ह्या सगळ्या कामातनं, आणि ऍक्च्युली ही कामं मी केली, पण टॅग लावला नाही कुठे, माझं नाव लिहिलं नाही, कारण मी स्वतः खुश नव्हते. फक्त काम चालू होतं, माध्यम वापरत होते, वेगवेगळी माध्यम वापरले, वेगवेगळे रंग वापरले, साइट्स माझ्या व्हिजिट झाल्या. मला ऍक्च्युली हे 20 वर्षाच्या ब्रेकमध्ये खूप काही शिकायला मिळालं. जे आत्ताची माझी कामं आहेत, जी स्टाईल वापरते किंवा मीडिया वापरते, आणि तो फटाफट आता इझिली बाहेर पडतो, तो ह्या ऍक्च्युली मला स्वतःलाही वाटत होतं माझा वेळ वाया गेला आयुष्यातला 20 वर्ष, पण तसं नाही झालं. मी काम करत होते, पण स्वतःसाठी नव्हते, दुसऱ्यांसाठी करत होते. पण त्यातनं मला खरं तर खूप शिकले. मी हे मीडिया जो मी वापरला त्यांच्या कस्टमाइज प्रमाणे, मला हे पाहिजे, मला ते, ठीक आहे मी दिलं करून, पण त्याचा ऍक्च्युली आता मला उपयोग झाला. मग मला लक्षात आलं की हा वेळ वाया नाही गेला, ती माझी प्रॅक्टिस होती. अजूनही मी स्टुडंट आहे, मी अजूनही रोज शिकते. म्हणजे मी जे म्हटलं की मी वेगवेगळ्या प्रकारचे रंग, त्याचा रिफेक्ट्स काय होतात, रोज शिकत असते. आपण रोज शिकायचं. तर माझा तो प्रवास होता. शेवटी मी 20 वर्षानंतर मी ठरवलं की फॅमिली, म्हणजे मुलं मोठी झाली, वेळ दिला, कारण तोही गरजेचा आहे, आणि मी आता ठरवलं की आता आपल्या कामाला सुरुवात करायची. सो हेही खूप अवघड होतं. मुलींना मी नक्की सांगेन की तुमच्याही आयुष्यात अशी वेळ येईल, काम थांबेल, तर ठीक आहे, काम थांबवा, पण दुसरं कामातनं क्रिएटिव्हिटी चालू ठेवा की ज्याचा तुम्हाला कधी ना कधीतरी चान्स मिळेल आणि तुम्ही काम करू शकता. तुम्ही नक्की करता. वाईट वाटून नाही घ्यायचं की काम थांबलं, आणि ते थांबतच. कितीही म्हटलं तरी स्त्रीला थोडा घरात वेळ, मुलांना वेळ द्यावा लागतो. तर ह्या पिरियड मधली ही कामं होती, आणि पण अजूनही ती चालू आहेत. सो मी ती थांबवली नाहीत, पण मी पब्लिश करत नाही, कारण आता मी आर्टिस्ट लेवलनी जे केव्हा काम करते, सो माझ्यासाठी ह्याला मी महत्व देत नाही. सो एवढंच म्हणेल मुलींनो की हा, हे तसंच वर्क आहे, कस्टमाइज आहे. सो मुलींना मी एक खूप महत्वाचा सल्ला देणार आहे की तुम्ही आता स्टाईलच्या मागे पडू नका. तुमचं जर एक पेंटिंग खूप छान झालं तर तुम्ही त्याचे 10-12 सिरीज करा, 15 मध्ये सिरीज करा, पण लॉंग लाईफ तुम्ही एकच स्टाईल, एकच माध्यम वापरू नका. तुम्ही तसं केलं तर तुम्ही स्वतःचं, तुमचं ब्रेन थांबवता, ब्लॉक करता. तुमची क्रिएटिव्हिटी कंटिन्यूस चालू ठेवा, की रोज लक्षात ठेवायचं की रोज आपल्याला नवीन शिकायला मिळणार आहे. प्रत्येक अनुभव, प्रत्येक पेंटिंग वेगळं असतं, प्रत्येक पेंटिंग मागचा विषय वेगळा असतो, त्यातले फिलिंग्स वेगळे असतात. तुम्ही काम एखादं, ऍक्च्युली जे होतं ते मी तुम्हाला सांगते. जर एखादं पेंटिंग विकलं तर ते पेंटिंग छान झालं, ते विकलं तर लोकांना, म्हणजे त्या आर्टिस्टला वाटायला लागतं अरे हे विकलं जाते. तो सेम दुसरं थोडासा फरक करून दुसरं पेंटिंग बनवतो, ते विकलं जातं. मग त्याला वाटतं अरे मला पैसा मिळाला ह्या पेंटिंग मधनं, तो परत
तसलंच करायला लागतो. हळूहळू हळू तो तेच करत बसतो आणि ऍक्च्युली तो त्याची क्रिएटिव्हिटी संपवतो. मला एवढंच म्हणायचंय की करा तुम्ही 15-15 एक सिरीजची कामं करा, पण ब्रेक द्या स्वतःला एक 8 दिवसाचा आणि त्या ह्याच्यात विचार करा की मी आता काय नवीन करू. कारण की साधं सोपं एक्झाम्पल देते. तुम्ही रोज तुम्हाला पिझ्झा खूप आवडतो की पिझ्झापेक्षा एकदम तुम्हाला विचारलं काय आवडतं, पिझ्झा. तुम्ही किती दिवस पिझ्झा खाताल? 4 दिवस, 8 दिवस, नंतर तुम्हीच बोर होताल. हे म्हणताल आपण घरचं साधं खाऊ. सेम की बायर्सला पण काहीतरी वेगळं हवंच असतं आणि क्रिएटिव्ह जितकं क्रिएटिव्ह कराल तितकं तुमच्याही फायद्याचं आहे. त्यामुळे एक सर्वात महत्वाचा पॉइंट, स्टाईलच्या मागे पडू नका. स्टाईल ही आपोआप बनत असते. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तुमची स्टाईल दिसते. भले तुमचा सुखाचा विषय असो, दुःखाचा विषय असो किंवा देवधार्मिकचा विषय असो, पण तुमचं कलर वापरण्याची स्टाईल ही सुद्धा तुमची एक स्टाईल होते. गरज नाही की फिगर आणि कंपोज आणि त्या लाईन्स मधनच तुम्ही क्रिएट करायचे. शिका. खूप काही गोष्टी आहेत शिकायला. जितकं क्रिएट करता येईल करा. दुसरी एक गोष्ट, 3 पॉइंट सांगणार आहे महत्वाच्या. दुसरी एक गोष्ट की काम करताना विकण्याच्या दृष्टीने काम करू नका. की तुम्ही माझी काही पेंटिंग्स बघताल की मलाही माहिती ती सेलिबल नाहीयेत, पण चित्रकारांनी हे चित्र जेव्हा काढायची ती दुसऱ्यांसाठी पेक्षा स्वतःसाठी काढावी. तुमच्या भावना ज्या आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही करायचे. चित्र छान दिसतं म्हणून ती कामं वेगळी. तुम्ही आता माझी ही कामं बघताल, ही दिसायला छान, पण मी इथं नाव लिहित नाही किंवा ही कुठं मी दाखवत नाही की ही माझं काम. पण जी कामं मला माहिती आहेत की जी माझी आहेत, पण जी मलाही माहिती मी स्वतःही घरात मे बी लावणार नाही, तर ती जी खरी कामं आहेत त्याला महत्व द्या. आणि जेव्हा ती खरी कामं करता त्यावेळेस विक्रीचा विचार डोक्यात आणू नका. पैसा हा मिळत असतो, काही अशा गोष्टी असतात त्याच्यातनं ते करायचे असतात. तो मी म्हणत नाही की तो इम्पॉर्टंट नाहीये, तोही गरजेचा आहे, पण स्वतःचं काम कधीही सोडू नका. स्वतःचं टॅलेंट, स्वतःची क्रिएटिव्हिटी कंटिन्यू चालू ठेवा. आणि तिसरा महत्वाचा पॉइंट की आता जर तुम्ही पास आउट होऊन बाहेर पडलात तर तरीही प्रोफेशनल म्हणून नाही, स्टुडंट म्हणूनच काम करायचं. कारण जेव्हा स्टुडंट असतो तो 1000 गोष्टी कॅच करत असतो. की स्कूलमधला आपल्यातले स्टुडंट्स घ्या, तुम्ही आता प्रोफेशनसाठी एक सब्जेक्ट घेऊन बाहेर पडताल म्हणून पोर्ट्रेटवाल्याने फक्त पोर्ट्रेट नाही करायचं, प्रिंट करा. जेव्हा कॉलेजमध्ये असतात सगळे सब्जेक्ट असतात, स्टील लाईफ असतं, फिगरेटिव्ह असतं, स्केचेस असतं, अजून काय कंपोजिशन असतं, प्रिंट असते. स्टुडंट आहात, किती विषय शिकता, खूप सेम करायचं. पुढे जरी गेलात प्रत्येक माध्यम वापरा. 3D जरी तुम्हाला म्युरल करायचंय ना, म्युरल मध्ये खूप प्रकारे म्युरल करू शकता. आता आपण म्युरल थोडं टॉपिक वर येऊ की मी स्वतः वापरते डेंटल पावडर, जी बॅकग्राऊंडला वगैरे मी इफेक्ट आणण्यासाठी वापरते. नंतर 3D इफेक्ट साठी क्ले वापरते, ड्राय क्ले किंवा एमसिल वापरते. जास्त तर मी एमसिल वापरते, पण एमसिल थोडं तुम्ही वापरून बघा. ते 2 केमिकल एकत्र केल्यावर त्याचं ते बनतं. थोडी रॅश येते हाताला, तर ह्या काळजी घ्या. आणि ते माध्यम थोडं हार्ड आहे, म्हणजे तुम्ही बनवून शेप देईपर्यंत ते कडक होतं. सो क्ले आहेत, इवन तुम्ही होममेड क्ले बनवू शकता, ती खूप छान आहे. अजून पेपर स्मॅश आहे, दोरी आहे, वूड आहे, इवन पाईप कटिंग करून तुम्ही त्याचं हाफ कटिंग किंवा फुल तुम्ही जॉमेट्रिकल फॉर्म्स मध्ये करू शकता आणि नंतर कलर अप्लाय मध्ये ते कव्हर करू शकता. सो मीडिया खूप आहे वापरायला, फक्त क्रिएटिव्ह ठेवा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. बरं, तुम्हाला अजून काही त्यातून प्रश्न आहेत का? मुलींना काही प्रश्न असतील तर